नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सर्व गोरगरीब जनता आरपीआय पक्षाला मानणारी जनता आहे, या निळ्या पक्षाला मानणारी जनता आहे, आठवले साहेबांना मानणारी जनता आहे. आणि या माध्यमातून एक 10 ते 15 सीट आम्हाला इथं नगरसेवक दिले पाहिजेत या BJPला, अशी आमची मागणी आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला नवी मुंबई महापालिका निवडणुकीत किमान 10 ते 15 जागा द्याव्यात, अशी मागणी आरपीआयचे राष्ट्रीय सचिव तथा ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग यांनी केली आहे. 2014 पासून भाजपसोबत असलेल्या आरपीआयने केंद्रात भाजपाची सत्ता आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतही भाजपाचे 2 आमदार तसेच महायुतीचे खासदार निवडून आणण्यामध्ये आरपीआयचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआयचे किमान 10 ते 15 नगरसेवक द्यावेत, अशी मागणी बारसिंग यांनी भाजप नेतृत्वाकडे केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याचं नेतृत्व अंदाजे आठवले करतायत, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. या पक्षानं 2014 पासून भारतीय जनता पक्षासोबत आपलं गठबंधन केलेलं आहे. या गठबंधनाच्या माध्यमातून जितक्या निवडणुका झाल्या आहेत, या सर्व निवडणुकांमध्ये फार मोठ्या संख्येनं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. मोदीजींची सत्ता आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाचं जे अच्युतापण होतं ते संपवण्याचं काम या रिपब्लिकन पक्षानं केलं. आठवले साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळी इलेक्शन आले त्यावेळी रिपाईचा कार्यकर्ता मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला, मतदार स्वतः मतदान करायला आले आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये आणलं. या आणण्यामुळं मागचे जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये 2 आमदार नवी मुंबईत निवडून आणण्याचं मोठं काम केलं. त्याच्यामध्ये या रिपाईचा फार मोठा हात आहे. या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम इथले आमचे जे प्रमुख आहेत रिपब्लिकन पक्षाचे, जसे की बाळासाहेब मिर्जे आहेत मराठा आघाडीचे, आमचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर इथले महाराष्ट्र प्रदेशवर काम करणारी जी मंडळी आहे ते आहे सिद्धराम ओव्हाळ आहेत, त्याचबरोबर महेश खरे आहेत. या सर्वांनी त्यांच्या सोबतीनं सर्व कार्यकर्त्यांना घेऊन फार मोठ्या संख्येनं इथं काम केलं आणि त्या बळावर इथं 2 आमदार भारतीय जनता पक्षाने निवडून आले. त्याचसोबत माहितीसाठी काम करत असताना इथं खासदारसुद्धा माहितीचं निवडून आणण्यामध्ये फार मोठा वाटा, सिंहाचा वाटा आहे. आणि आता या ठिकाणी इथं महापालिकेचं इलेक्शन लागले तरी आमची रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे की माहितीच्या माध्यमातून इथं आम्हाला कमीत कमी 15 ते 20 सीट मिळाल्या पाहिजेत. जर माहिती होत नसेल आणि भारतीय जनता पक्ष जर लढत असेल तर 20-25 जागा तरी आम्हाला दिल्या पाहिजे, अशी मागणी आहे. कारण 2 आमदार आम्ही निवडून आणले आहेत. त्यामुळे या सध्याचा व्यवस्थितपणे विचार करून ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ही बेसिक लढाई आहे. या बेसिक लढाईसाठी कार्यकर्त्यांना तयार करणे की त्यांना पाठिंबा देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं करावं. कारण भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जे स्थान निर्माण झालं ते स्थान निर्माण करण्याचा पक्षाचा फार मोठा वाटा आहे. आता 2014पर्यंत भारतीय जनता पक्षासोबत कोणीही जायला तयार नव्हतं. आरपीआय फक्त रिपब्लिकन पक्षा आठवले साहेबांच्या नेतृत्वावर गेली तिथे. त्यानंतर रामविलास पासवान आले, इथं महाराष्ट्रामध्ये जानकर आले, शेट्टी आले, हे सर्व मंडळी त्यानंतर आलेले आहे. आणि त्यानंतर भरपूर फार मोठ्या प्रमाणात NDA तयार झालं. तर या सर्व गोष्टीचा विचार करून भाजपच्या नेतृत्वानं रिपब्लिकन पक्षाला आता ताकद देण्याची अत्यंत मोठी गरज आहे. या नवी मुंबईमध्ये काम करत असताना आमचे मराठा आघाडीचे बाळासाहेब मिर्जे, त्याचबरोबर महेश खरे आणि सिद्धराम ओव्हाळ यांची आम्ही एक संयुक्त अशी कमिटी निर्माण करत आहोत. आठवले साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः राष्ट्रीय सचिव आहे, त्याचबरोबर निरीक्षक आहे या विभागाचा पूर्ण ठाणे प्रदेशचा. आठवले साहेबांच्या माध्यमातून व्यवस्थित बैठक घेऊन इथल्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधणार आहोत. आमची विनंती असेल की गणेश नाईक असतील किंवा मॅडम असतील त्यांना की एक 10-15 सीट तरी आम्हाला दिल्या पाहिजेत किंवा नगरसेवक आम्हाला दिले पाहिजेत. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.